परमात्मा शोधण्याचे कष्ट घेऊ नका. मृत्यू कसा व्हावा याची कला भक्ती शिकवते. हाऊ टू डाय. यमानी मारावं, रोगानी मारावं, की आम्ही स्वतःहून जावं. एका कवीने छान सांगितलं होतं, पूर्ण तर मला पाठ नाही. राजस्थानी भाषातलं ते काव्य होतं की एक कवि जी बीमार पड़ गया, 3 दिन बेड पे रहा. 3 दिवस. उतने में यमराज आया, नहीं, यमराज का दूत आया. कवि जी को बोलिया कि चलो यमराज जी थाने बुलाओ वर. कवि जी खुश हुआ और वे बोलिया कोण कोण कवी बठाव. चित्र बोलवलं, किती कवी येणार आहे तिथे. भक्ती मृत्यूची कला आहे. मृत्यू कसा व्हावा? मृत्यू प्रत्येकाचा होणार आहे. अरे भगवान कृष्ण राहिले, राम गयो रावण गयो जिनको बहुपरिवार. वाती लावायला माणूस शिल्लक नाही राहिला. आपणही जाणार. संतही गेले, माऊली गेले, तुकाराम गेले, आणि तसा संत पुन्हा होणे नाही. त्याच्यासारखा तोच दुसरा संत होऊ शकत नाही. पुन्हा नाही. ते व्यक्तिमत्व गेलं गेलं. म्हणून परमात्मा शोधू नका. मृत्यूची कला शिका. जीवन जगण्याची कला शिका. स्वतःला हारून घेण्याची आहे. शोधण्यात द्वैत आहे, अहंकार आहे. शोधायला गेले तर परमात्मा शोधायला जीव निघाला म्हणजे द्वैत भाव आला. इथे परमात्माच उतरतो. तुम्ही फक्त शरीर शुद्ध करा आणि प्रेमाची गंगा व्हावा. म्हणून अहंकार संपला पाहिजे. शोधायला कुठे कुठे शोधिशी रामेश्वरान, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. आज आम्ही देवाला बंदिस्त करून टाकलं. मंदिरात बंदिस्त केलंय, देवघरात बंदिस्त केलंय. त्याला इकडे तिकडे सरकता येत नाही. पाहिजे तर आपण स्नान घालतो, पाहिजे त्यावेळेस घालतो, जितकं पाहिजे त्यावेळेस जेव घालतो. त्याला चॉईसही नाही. मसाला डोसा खायचाही तो म्हणू शकत नाही. मोठं कांद्याचे थालीपीठ चालत नाही देवाला. फार अवघड आहे देवाचं. आणि कुलूप लावलं की बंद, उघडलं की सुरू. परमात्मा म्हणजे तुमची शेवटची उंची. परमात्मा रूप व्हायचंय, परमात्मा अंगामध्ये आणायचा. तुमचं शेवटची हाईट, शेवटचं शिखर आहे, शेवटचा पाडाव आहे. तिथं तुमचा जन्म संपला पाहिजे. अनंत जन्मापासून आम्ही भटकतोय, करोडो जन्मापासून भटकतोय. कुठे? त्या केदारनाथ. आपलं केदारनाथ हे नाही जे कोसळलं. आपलं केदारनाथ, चेतन केदारनाथ, चेतन भगवान, तिथपर्यंत जायचंय आपल्याला. तो कोसळू देत नाही, तो तिथे पकडतो. लोक म्हणतात आम्ही देवाला मानावं की नाही, आम्ही किती देवाचं करत होतो. त्या केदारनाथला देव समजले तुम्ही. अरे खरा केदारनाथ वेगळा आहे. तिथे चढा. बंदिस्त देवाला देव समजू नका. परमात्मा शोधण्याची नाही, स्वतःला हारून घेण्याची आहे. शोधण्यात द्वैत आहे. परमात्मा म्हणजे तुमची शेवटची उंची, शेवटचा पाडाव. मानव शरीराच्या धनुष्याने भक्तीचा बाण लावून परमात्म्याकडे सोडायला पाहिजे. मानवी शरीराचं धनुष्य करायचं आणि भक्तीचा बाण लावायचा. लक्षात घ्या. आणि परमात्म्याकडे सोडायचं आहे. त्याला वेधून घ्यायचं आहे, प्रेमाने खेचायचंय, त्याला बाण मारायचा आहे प्रेमाचा. आपण मारतो विषयांचा, विकारांचा बाण. मला हे दे, मला ते दे, मला ते दे, तू नको.
असं सामर्थ्य वापर, मला संसाराच्या सगळ्या गरजा पूर्ण कर माझ्या. नाही, त्याला भाग्यवान म्हणतात जो भक्तीचा बाण लावतो, प्रेमाचा बाण लावतो आणि धनुष्य करतो शरीराचं. नाही तर दुर्भाग्य आहे त्या माणसाचं. परमात्मा मिळेपर्यंत थांबू नका. आपला प्रवास, मानव देह ज्या ज्या वेळेस आपल्याला मिळाला, ज्या ज्या लोकात मिळाला, कदाचित हजारो वर्ष आम्ही, हजारो जन्म आमचे स्वर्गात गेले असतील, हजारो जन्म एखाद्या वर गेले असतील, मंगळावर गेले असतील, कुठल्याही लोकात गेले असतील, दुसऱ्या पृथ्वीवर गेले असतील. प्रवास चाललाय कशा करता? परमात्मा व्हावा. थांबू नका. वाटेत पीडा होईल, संकट येतील, त्रास होईल, अश्रुपात होईल. कदाचित तुमची, म्हणतात ना माणसं इतकी रडतात, आपण किती रडलो असू, एक समुद्र इतकं पाणी झालं असेल, इतक्या अनंत जन्मामध्ये आपण रडलो असो, तर एक समुद्र झाला असेल एका माणसाचा. कुठल्याही जन्मात आपण खूप रडलो असो. एका अश्रूला हजारो फुले येतील. पण ज्या ज्या वेळेस तुम्ही अश्रू डाळले परमेश्वरासाठी, एक अश्रू, एक फुल आनंदाचं निर्माण होईल. थांबू नका. भक्ताचे चरण जेथे लागतील ते तीर्थ बनेल. भक्तांचं चरण ज्या भागाला लागेल, आणि म्हणून जैनांनी 24 जणांनाच तीर्थंकर म्हटलं, इतरांना नाही म्हटलं. ऋषभदेव पहिले आणि नंतरचे महावीर शेवटचे 24 तीर्थंकर. 24 अवताराच्याच कल्पना आहेत आपल्याकडे. त्याच्यात ऋषभदेवाला एक अवतार मानले. प्रत्येक गोष्ट 24. गायत्री मंत्राचे अक्षर किती? 24. सगळं 24च बाजार आहे सगळा. 25 नाही. अवतारही 24. जैनांचे अवतार 24. सगळं 24. आकडा सगळा 24. पण एकासारखा पुन्हा एक नाही. तीर्थवंत. अरे महावीर काय ते तरी कळालं का? कोणी म्हणतं श्वेतंबर, कोणी म्हणतं दिगंबर. श्वेतंबर आणि दिगंबर भांडायलेत. कोणाला अजून निर्णय झाला नाही की महावीरांच्या अंगावर कपडे होते की नव्हते, याचाच निर्णय झाला नाही. तर महावीर कसे आहेत ते काय कळणार? अजून भांडणं चालू आहेत. श्वेतंबर दिगंबर, श्वेतंबर दिगंबर. काय 13 पंथी, सगळे पंथी. कोण कसं होतं, आकार, राहणी, त्याचाच निर्णय नाही झाला तर त्यांची उंची कधी आपण बघावी. तीर्थंकर ते कसे झाले, काय पावर होती त्यांच्यामध्ये? काही नाही. ते तीर्थ बनेल. स्वतःला मिटवण्याची कला आहे भक्ती. स्वतःला संपवायचं आहे. तुमचा मी, तुमचं मन आणि तुमचा अहंकार हे 2 संपवायचे आणि मिसळून जायचे. तुमची ही गंगा महासागरामध्ये मिळून टाकायची. प्रत्येक माणूस असामान्य आहे. ईश्वराने कोणी, आपण फक्त एक केलं ह्या देशामध्ये, एक केलं. जी मोठी महामानव झाली, तीर्थंकर झाली, त्यांना अवतार मानलं, ओवाळलं आरतीनं. आणि आजही आम्ही तेच करतो. ओवाळीन पंचप्राणे. का? अरे ते तुमच्यासारखेच माणसं होती, वेगळी नव्हती. आपल्यासारखी माणसं होती. काय येत नाही आपल्या लक्षात? काय महावीर वेगळे होते, पण आम्ही अवतार करून टाकले. आपलं साधारण माणसं आहेत. ते फक्त मोठी होते. काय होते ज्ञानेश्वर, काय होते तुकाराम. आम्ही त्यांना फार हे करून टाकलं, कारण आम्हाला नकोय ते. आम्हाला पूजा पाहिजे, आम्ही फक्त पूजा करणार आहे. कसा देव मिळेल?
अरे लाज वाटली पाहिजे. त्यांच्या आणि आमच्या जीवनात फारसा फरक नाही. इतकी सामान्य कोटीतली जीवन जगणारी माणसं होती आणि आम्हाला लाज वाटली पाहिजे की त्यांच्यापेक्षा आमचं जीवन चांगलं आहे. का आपण प्रवृत्त होऊ नये त्यांच्या विचाराकडे, त्यांच्या प्रवाहाकडे, त्यांच्या आध्यात्मिक शक्तीकडे आणि ते सगळं घेण्याकडे. आपलं फार सोपं आहे. देव बनवून टाकलं की पूजा, फक्त पूजा, याच्या पलीकडे आम्ही काही केलं नाही. आणि असामान्य आहे. अरे त्यांच्यामध्ये जी बुद्धी आहे, त्यांच्यामध्ये जे मन आहे, त्यांच्यामध्ये शक्ती आहे, त्यांच्यामध्ये जो जादूचा पेटार आहे, असंख्य अनंत शक्तीचा, सगळं आमच्याकडे आहे. त्यांनी जागृत केलं, आम्ही देखील जागृत करू शकतो. ही लाज वाटली पाहिजे. त्या समाध्यावर गेल्यानंतर एवढी लाज वाटावी. एकदा असामान्य तो त्यांना देऊन टाकले. आम्ही तर सामान्य आहेत बापा. हा का खायला नाही का? त्यांना तर खायलाही काही मिळालं नाही. तुम्ही तर सपाटून हाणतायत. प्रत्येक माणूस असामान्य आहे, पण तो सामान्य आहे ही भावना त्याला दुःखी करते. उगीच आपल्याला वाटतं आम्ही सामान्य, त्यांचं बरं आहे बाबा. हां, आम्ही फक्त पूजा बांधल्या. ह्या देशाने सगळ्यात मोठी चूक केली की फक्त आम्ही पुजारी झालो आणि आरत्या ओवाळणारे झालो आणि अभिषेक करणारे झालो. पण लाज कधी वाटली नाही आम्हाला की ते सामान्य होते. जीवन आमच्यापेक्षा दुःखा कष्टात त्यांचं गेलं आणि ते एवढं मोठं त्यांनी पावर मिळवली. का आम्ही मिळवू नये? आणि मागा त्यांना, द्या आम्हाला ती पावर, द्या ते सामर्थ्य. कशाच्या पूजा? मी अभिषेक करत नाही कुठे जाऊन. नो अभिषेक. ते जर खरंच जर प्रगट झाले की नाही तर मारतीलच एकेकाला. मी अभिषेका करताय का माझ्यासारखं तुम्हाला करण्याकरताय? मारतीलच. प्रत्येकाची इच्छा असते असामान्य दिसावं व दाखवावं. अहंकार हे काम करतं. जनरल माणसांची एक टेंडन्सी, आम्ही जे नाही ते दाखवायचं, नाही ते दाखवायचं. मोठेपणाचे नाटक सुरू होते. आम्ही किती मोठे आहेत, आम्ही किती श्रीमंत आहेत, त्याचा बडेजावपणा. अरे साध्या लग्नामध्ये गेल्यानंतर दागिन्याचे आणि साड्यांचं जे घालून बाया जातात ना, त्याच्यात कॉम्पिटिशन. आम्ही जे नाही ते दाखवायचं किंवा अहंकार आमचा फुलवायचा. पहा आमच्या काय अहंकार हे सगळं करतो. ज्या दिवशी समजले नाटकाची गरज नाही, आपण मोठे आहोत, ज्या दिवशी कळालं की नाटक करण्याची गरज नाही, मी आहे ते आहे, ज्या दिवशी परमेश्वराच्या भक्तीच्या दालनात तुम्हाला शिरायचं असेल, त्यावेळेस एक घ्यावं लागेल की जसे आहोत ते दाखवा. लपू नका, लबाड बोलू नका. यांनी ओशोनी छान उदाहरण दिलंय की माणसं किती लबाड आहेत. म्हणजे ईश्वराला न मानणारे अर्धे लबाड असतील तर अध्यात्मवादी पूर्ण लबाड माणसं आहेत, पूर्ण बदमाश माणसं आहेत. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं, माणसं जसे तसे समोर येत नाहीत. त्यांनी सांगताना असं म्हटलं की नास्तिक असेल, आम्ही ईश्वराला मानत नाही, तेही लबाड आहेत म्हणले. कार्ल मार्क्सला त्यांनी लबाड म्हणून सांगितलं. काय प्रयत्न केले त्यांनी? ईश्वर नाही याच्याकरता काय प्रयत्न केले, कोणते प्रयोग केले, कोणतं ध्यान केलं, कुठल्या समाधी अवस्थेमध्ये गेले, काय केलं त्यांनी? लबाडी आहे. तर्काच्या जोरावर सांगायचं ईश्वर नाही म्हणून लबाड माणसं आहेत म्हणले. इव्हन कार्ल मार्क्सला त्यांनी लबाड सांगितलं. आणि अध्यात्मवादी म्हणतात ईश्वर आहे का, त्याला विचारलं, तो म्हणतो हो, तो त्याच्या इतका तर जास्त लबाड कोणी नाही. त्याने काय पाहिला ईश्वर? ईश्वर जाणला का? ईश्वर पाहिला का?
ईश्वर अनुभवला का? नाही. मग तुम्ही लबाडी करता नाही का त्या प्रांगणामध्ये तर्काच्या जोरावर? दोन्ही लबाड म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून इथे काय म्हटलं आहे, नाटक करू नका. भक्त असल्याचं गंध लावला, टिळा लावली, माळ घातली, आहा हा हा, भक्तराज काय पदव्या होतात, हे भक्तराज आहेत. नाटक करू नका, आहे ते सांगा, आहे ते कबूल करा. मला सगळे म्हणले ड्रेस बदला, नाही बदलणार. मला जे आवडतं ते मी घालणार. भक्ताला कसं पाहिजे, महावीर कसे होते, बुद्ध कसे होते, ज्ञानेश्वर कसे होते, तुमचे बाप्पासाहेब कसे होते, मोदीजी महाराज कसे होते, काही घेणं देणं नाही. त्यांना जे आवडत होतं त्यांनी केलं, आम्हाला जे आवडतं आम्ही करतो. नाटक कशा करता? आमच्या आजोबांनी समजा पगडी घातली असेल, फेटा बांधला असेल, बापानी टोपी असेल, आम्ही टोपी देखील ठेवली नाही. बरोबर आहे? कशा करता नाटकं करायची? भक्त असला म्हणजे नाटक. फॅशनमध्ये राहू नये. का आध्यात्मिक आहे? मोठा टिळा लावला, नऊवारी साडी घातली आणि धोतर घातलं आणि असा गंध लावला की बगळासारखा दिसायला लागला की अहो आध्यात्मिक. नाटक आहे, लबाडी आहे. नाटक करण्याची गरज नाही. आपण मोठे आहोत ही भावना संपली पाहिजे. अहंकार गळाला पाहिजे, तर माणूस विनम्र होतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. फक्त नम्र व्हा. पाया पडणं कशा करता? ठीक आहे, किरण खेचण्याकरता, पण पाया याच्याकरता पडायचं की मी माझं सगळं ऐश्वर्य, माझं सगळं जे काही गर्व येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी हे करून वाकलोय तुमच्या चरणावर. चरण म्हणजे क्षुद्र भाग आणि डोकं म्हणजे ब्राह्मण भाग. माझं ब्राह्मणासारखं डोकं मी तुमच्या क्षुद्र भागावर ठेवलंय, इतका अहंकार गळालाय. एक भाग या. पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. अभिमान शब्द वापरलाय. एक दुसऱ्याच्या पाया पडतात. क्षण अभिमान विसरल्या जाती, एकमेका पाया पडती रे. असे काय? विनयशीलता जन्म घेते. असामान्य लक्षण, दैवी संपदा वगैरे, मग असामान्य गोष्टी येतात. तुम्ही सामान्य व्हा. माऊलींचं ओवी आहे ना, मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक नुहावे लोकाप्रती. अलौकिक तुम्ही आहात, दाखवू नका. अरे साधा कीर्तनकार ओळखू येतो. मी गेलो होतो परळीला, माझ्याबरोबर प्रवचनाला सगळे लोक होते. ही लहानी कंपनी होती. तिचे शेजारी पाहायला लागले, याच्यात महाराज कोणते आहेत? सगळे सारखे ड्रेस. ते म्हणले महाराज नाही, आमच्या महाराज कोणीच नाही म्हणले, साधे आहेत. ताबडतोब ओळखू येतो त्याची चाल ढाल, त्याचा रंग, त्याचा फेटा, त्याची पद्धती, त्याचं बोलणं.